महाराष्ट्राच्या राजकारणात कोण दरिंदा आहे आणि कोण पोशिंदा आहे यावर विधानसभेच्या निवडणुकीला शिक्कामोर्तब केलंय। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळे अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत। खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे। काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हेच जबाबदार आहेत आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।